नमस्कार. अर्णवच्या एका चुकीमुळे कर्णिकाचा जीव जाणार असतो. कर्णिकाच्या गाडीला धक्का लागल्यामुळे कर्णिकाची गाडी ढकलत ढकलत अगदी जिन्यावरून खाली पडणार असते. पण तेवढ्यात मात्र ईश्वरी त्या गाडीला धरते. त्यावेळेला मात्र अर्णव सुद्धा तिथे आलेला असतो, पण अंजली मात्र खूपच गोंधळ घालते. अंजली म्हणते, ईश्वरी, तुझ्यावरती विश्वास ठेवून खूपच मोठी चूक केली. ईश्वरी, तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहेस. तेव्हा मात्र ईश्वरीच्या डोळ्यात पाणी असतं. ईश्वरीच्या हातात असलेल्या कर्णिकाला अंजली जोरात हिसकावून घेते. त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो, बस झालं ताई. आजपर्यंत तू माझी मोठी बहीण म्हणून तुझ्या सगळ्या चुका मी पाठीशी घातल्या. तुला काहीच बोललो नाही. तुला वाईट वाटेल या भीतीने मी गप्प राहिलो. पण येता जाता तू माझ्या बायकोचा अपमान करतच असतेस. तू तिला बोलतेस त्याच्याबद्दल माझं काही एक म्हणणं नाही. पण ताई, तिची चूक नसताना जर का तू तिला टोमणे मारत असशील, तिला बोलत असशील तर मात्र चुकीचंच. तेव्हा वल्लरी बोलते, अर्णव, अरे बायकोच्या आहारी एवढा सुद्धा जाऊ नकोस. किती चुकीचं बोलतोयस तू अर्णव, तुला कळतंय का? अर्णव, अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, बस बस झालं मामी, काय माझं चुकलंय? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, काय चुकलंय? अरे तुझ्या या बायकोच्या एका चुकीमुळे काय घडलं असतं कळतंय का तुला? अरे कर्णिका आज आपल्यात राहिली नसती, ती जीवाशी मुकली असती. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालंय ना आता, ते काही झालं नाही ना कर्णिकाला, मग कशाला उगाच नको ती गोष्ट बोलतेस? तेव्हा आजी बोलते, पण अर्णव, ईश्वरीने जर का जबाबदारी घेतलीये तर ती जबाबदारी पार पाडली पाहिजे ना. अर्णव, ईश्वरी असं कसं काय वागू शकते? तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो, मला कळतंय, मला सगळं समजतंय, पण प्लीज स्वतःला तुम्ही शांतता करा, कारण तुमच्याकडे पर्यायच नाहीये. खरं सांगायचं तर ईश्वरीमुळे हे सर्व घडलंच नाही. तेव्हा लगेच अंजली बोलते, हो, ईश्वरीमुळे हे सर्व घडलंच नाही, मग आता सगळं काही तुझ्यावरतीच घे. म्हण ना, हे सर्व माझ्यामुळे झालं म्हणून म्हण. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, हो ताई, तुझा विश्वास बसणार नसेल तरी सुद्धा चालेल, पण हे सर्व माझ्यामुळेच घडलं. त्यावेळेला मात्र मोठ्यानी अंजली बोलते, वा अर्णव वा, खरंच मानलं पाहिजे. म्हणजे बायकोला किती पाठीशी घालायचं हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. तेव्हा अर्णव बोलतो, ताई असं काही नाहीये, उगाच तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. आणि प्लीज ताई, माझ्यावरती विश्वास ठेव, मी मुद्दाम काहीच केलं नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते, गप्प बसा, यापुढे तुम्ही माझ्या मुलीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. तेव्हा अर्णव बोलतो, ताई, मी तुझ्या डोक्यावरती हात ठेवून सांगतो, आज कर्णिकाला जे काही झालं असतं त्याला जबाबदार मी होतो, ईश्वरी नाही. उलट ईश्वरी तिच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे चांगल्या चोख पार पाडतीये. तेव्हा मात्र राकेश लगेच मुद्दामून बोलतो, अंजली मॅडम, प्लीज तुमच्या भावाचं ऐकून तरी घ्या. अहो, ते जे काही बोलताय ते खरं सुद्धा असेल. तेव्हा लगेच अंजली बोलते, अहो, तुमची स्मरणशक्ती गेली आहे ना, म्हणून तुम्ही त्याची बाजू घेताय. तुम्हाला माहिती नाही ही दोघं किती लबाड आहेत. ती तुमची स्मरणशक्ती असती ना तर आता सुद्धा तुम्ही त्यांच्यावरती घसरला असतात. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, अगं जावई बापूंचं काय घेऊन बसलीस, त्यांना काहीच गोष्टी आठवत नाही म्हणून त्यांना यांचा चांगुलपणा दिसतोय, पण यांची खरी वृत्ती कशी आहे ना ती आपल्याला माहिती आहे ना. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, बस झालं मामी, आता अति होतंय. आणि खरं सांगू का मामी, खरंच आम्ही एवढे वाईट आहोत? ताई तूच सांग, मिस इंदोरने तुझ्यासाठी काहीच केलं नाही? खरंच तुला असं वाटतं मिस इंदोर एवढा हलगर्जीपणा करेल? तेव्हा लगेच अंजली बोलते, हे बघ, मला दुसरं काही ऐकायचं नाही. माझ्या डोळ्यांना जे दिसतं ते दिसलं आणि त्याच्यावरूनच मी स्पष्ट सांग, ईश्वरी आणि अर्णवने माझ्या मुलीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ठीक आहे ताई, ठीक आहे. जर का तुझं हेच उत्तर असेल आणि तू याच्यावरतीच जर का ठामपणे असशील तर मला सुद्धा तुझ्याशी काही एक बोलायचं नाही ताई. आता तू जे काही बोललीस ना तेच माझ्यासाठी शेवटचं. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ताई, एक ना एक दिवस तुला या गोष्टीचा पश्चाताप होईल आणि मी तुला वचन देतो, मिस इंदोर यापुढे कर्णिकाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो काय बोलताय तुम्ही? अर्णव सर, प्लीज असं काहीतरी बोलू नका. तेव्हा अर्णव बोलतो, ईश्वरी, मी तुझा नवरा आहे आणि मी तुला शेवटची ताकीद देतोय,
तू कर्णिकाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस. आणि जर का तू कर्णिकाच्या आसपास सुद्धा जरी फिरकलीस ना, तर मात्र मला नको ते कठोर पाऊल उचलावं लागेल. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, काय चाललंय अर्णव सर तुमचं? अहो तुम्ही एवढ्याशा गोष्टीवरून कुठे पोचताय? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं मिस इंदोर, इतके दिवस मी सगळं काही सहनच करत होतो. इतके दिवस या सगळ्या मिळून तुला छळत होत्या, तुझ्यावरती नाही ते आरोप करत होत्या, पण नवरा म्हणून मी गप्पच होतो. पण आता मात्र तुझ्या बाबतीत जे काही बोललं जातंय ना, इथे मी स्वतःहून सांगतोय की कर्णिकाला धक्का माझ्यामुळे लागला, पण तरी सुद्धा ह्या सगळ्या जणी माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीयेत. म्हणूनच माझी शेवटची ताकीद आहे, आता नवऱ्याला किती मान द्यायचा आणि किती नाही हे तुझ्यावरती आहे. मिस इंदोर, तू कर्णिकाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, माझ्यासाठी तुमचा शब्द शेवटचा शब्द आहे. तुम्ही जे म्हणाल ते मी करणार. अर्णव सर, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, झालं तर मग आता या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. आता प्लीज या सर्व गोष्टी बंद करा आणि आता या गोष्टींचा विचार नाही केला ना तर खरंच बरं होईल. अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला तिथून घेऊन जातो. तेवढ्यात मात्र वल्लरी बोलते, बघितलंस अंजली, बघितलंस? पहिल्यांदा नुसता ताई 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 करत तुझ्या पाठी फिरायचा आणि आता मात्र बायकोचा पदर धरून पाठी फिरतोय. बघितलंस ना अंजली, शेवटी त्याला त्याच्या बायकोचीच किंमत कळते. तेव्हा मात्र अंजली बोलते, जाऊ देत ना, यापुढे मला या गोष्टींवरती वादच घालायचा नाही आहे. तर इकडे ईश्वरी खूप रडत असते. त्यावेळेला अर्णव बोलतो, मिस इंदोर, का रडतेस तू? मिस इंदोर, तुला रडायचं तरी का आहे? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, मी जे जे चांगलं करायला बघते ते माझ्या विरोधातच होतंय, उलटच घडायला लागलंय. अर्णव सर, मी या घराला एकत्र बांधायचा प्रयत्न करते, तर मात्र सगळे सूत्र उलटेच पडतायत. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, खरं तर तू मला माफ कर. माझ्या एका चुकीपायी तुला हे सर्व ऐकावं लागलं. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका. अर्णव सर, मला कळतंय ना, तुमच्या एका चुकीमुळे हे सर्व घडलं असेल, तरी तुम्ही मुद्दामून केलं नाहीत. अर्णव सर, मला पूर्णपणे खात्री आहे, हे जे काही घडतंय ना, त्याला जबाबदार फक्त आणि फक्त ही वेळ आहे. ही एकदा वेळ सरून जाऊ देत अर्णव सर. एकदा जर का वेळ आपल्या बाजूने आली ना, की सगळं काही नीटच होईल. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर, खरं सांगू, आज ताईने तुझ्यावरती जे जे आरोप केले आणि त्यामुळे मला एक कठोर पाऊल उचलावं लागलं, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही माझ्या बाबतीत जो निर्णय घ्याल ना, तो योग्यच असेल. तुम्ही कधीच माझ्या बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय घेऊच शकत नाही. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. तो म्हणतो, मिस इंदोर, कधीतरी तू माझ्या विरोधात बोलत जा ना. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही कधीच चुकू शकत नाही याची मला खात्री आहे. तर इकडे मात्र शुभम खूपच विचित्र वागत असतो. तो सुरा घेऊन सुप्रियाच्या पाठी उभा असतो. तेवढ्या सुप्रिया त्याला बघते आणि म्हणते, शुभम, हे काय चाललंय? तू असा सुरा घेऊन का उभा आहेस? तेव्हा लगेच शुभम बोलतो, काही नाही, अहो काकू, भाजी कापायची आहे ना. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, शुभम, कधी मला तुझं वागणं खूपच विचित्र वाटतं. शुभम, प्लीज तू असं वागू नकोस. तेव्हा लगेच शुभम बोलतो, म्हणजे काकू, मला खरंच कळत नाही, तुम्ही असं का बोलताय? तेवढ्यात तिथे नम्रता आलेली असते. त्यावेळेला सुप्रिया नम्रताला बोलते, नम्रता, तुझ्या या मित्राला समजव. तेव्हा लगेच नम्रता बोलते, काय चाललंय? मीच सगळ्यांना समजवायचं का? अरे जरा तरी कोणीतरी माझा विचार करा. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, अगं काय झालं काय तुला? तू अशी का वागतेस? त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, प्लीज मला जरा शांतता पाहिजे आणि या घरात मला शांतता मिळेल का? तेव्हा मात्र शुभम बोलतो, काय चाललंय नमू तुझं? नमू, स्वतःला शांत कर. त्यावेळेला सुप्रिया बोलते, नम्रता, हा राग जो आमच्यावरती काढतेस ना, हा राग यायच्या आधी विचार करायला पाहिजे होता. हा राग कशामुळे आहे? अगं आकाशी सकाळपासून बोलणं चालू नाही म्हणून ना, म्हणूनच नातं तोडण्याआधी विचार करायचा नम्रता. तेव्हा मात्र नम्रता खूपच चिडलेली असते. शेवटी इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं
की अंजलीला राकेश समजावत असतो. राकेश अंजलीला म्हणत असतो, अंजली अंजली मॅडम तुम्ही चुकला. तेव्हा लगेच अंजली बोलते, अहो तुम्ही असं काय बोलताय, मी काय चुकीचं वागले. तेव्हा लगेच राकेश बोलतो, तुम्हाला तुमच्या भावाशी असं वागायची गरज नव्हती. तेव्हा लगेच अंजली बोलते, तुमचा त्याच्यावरती विश्वास असेल हो, पण माझा त्याच्यावरती विश्वास नाहीये. तो जे काही वागतो ना ते चुकीचं वागतोय. तो फक्त आणि फक्त त्याच्या बायकोची बाजू घेतोय. तेव्हा मात्र राकेश बोलतो, अंजली मॅडम तुम्हीच विचार करा, जर का मी तुमची बाजू घेतली नाही आणि मी दुसऱ्या कोणत्या बाईची बाजू घेतली तर तुम्हाला आवडेल? आणि खरं सांगू का, तुमचा भाऊ अगदी योग्य ठिकाणी उभं राहतो. तुम्हाला कळतच नाहीये की तुम्ही काय वागताय ते. प्लीज अंजली मॅडम असं वागू नका. खरं सांगायचं तर तुमची वहिनी आणि तुमचा भाऊ खरंच खूप चांगले आहेत. ते तुमच्या मुलीच्या बाबतीत कधीच वाईट विचार करणार नाहीत. तेव्हा मात्र अंजली बोलते, खरंच तुम्हाला असं वाटतं, म्हणजे माझंच चुकलं असं वाटतं का? तेव्हा लगेच राकेश बोलतो, हो, कारण तुमचा भाऊ जर का म्हणत असेल की त्याचा धक्का लागून कर्णिकाची गाडी पुढे आली तर ते नक्कीच खरं असणार, कारण तुमचा भाऊ त्याच्या बायकोला कधीच असं पाठीशी घालणार नाही. कारण यामध्ये जर का त्याच्या बायकोची चूक असती तर अर्णव राजे शिर्के नक्कीच त्याच्या बायकोला ओरडला असता. एवढं तरी तुम्ही तुमच्या भावाला ओळखता ना. आणि राकेश तिथून निघून जात असतो आणि तो स्वतःशीच बोलतो, काय आहे ना मी अंजली, आता मला सगळं काही असंच करावं लागणार, कारण अर्णव आणि ईश्वरीचा विश्वास जिंकण्यासाठी मला हे सर्व असंच साध्य करावं लागणार आहे. तेवढ्यात मात्र मोठ्याने अंजली बोलते, अहो थांबा, म्हणजे माझं चुकलं असंच तुमचं म्हणणं आहे. तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, ताई तुझं चुकलं असं मी म्हणतच नाही. ताई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. ताई खरंच सांगतो, ईश्वरीची यामध्ये काहीच चूक नाही. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, बस झालं अर्णव, आहे तुझ्यावरती विश्वास. त्यावेळेला ईश्वरी तिथे आलेली असते आणि ईश्वरी अंजलीला बोलते, अंजली ताई खरंच सॉरी. तेव्हा मात्र अंजली बोलते, ईश्वरी तुला सॉरी बोलायची गरज नाही. जर का माझी चूक आहे तर माझी चूक आहेच आणि मी ही चूक मान्य करते. आणि ती कर्णिकाला घेते आणि ईश्वरीच्या हातात देत असते. तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो, नको ताई नको, ईश्वरीला कर्णिकापासून लांबच राहू देत, कारण रोज उठून घरात 30 भांडणं मला सहन करायची नाहीयेत. तेव्हा लगेच अंजली बोलते, याचा अर्थ चिंटू तू अजून सुद्धा राग धरून आहेस तर? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, अजिबात नाही, मी राग धरून अजिबात नाहीये आणि मला कोणत्याच गोष्टीचा रागच धरायचा नाहीये ताई. पण ताई प्लीज तू स्वतःला शांततेने विचार. आता खरोखर आपण जर का या गोष्टीचा विचार केला तर खरोखर ईश्वरीने कर्णिकापासून लांब राहणंच योग्य आहे. तेवढ्यात मात्र तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी अंजलीला बोलते, अंजली काय करतेस तू? अंजली ही चूक करू नकोस, ह्या ईश्वरीला माफ करू नकोस. तेव्हा लगेच अंजली बोलते, प्लीज प्लीज मामी तू जरा शांत बसशील? मामी तू असा विचारच का करतेस, प्लीज जरा शांत बस. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, अंजली ही चूक करतेस तू ह्या ईश्वरीला माफ करून. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मामी मला तर तुझंच कळत नाही, तू असं का वागतेस? अगं तू असा विचारच का करतेस? प्लीज जरा तरी स्वतःला शांत कर प्लीज. आणि मामी ईश्वरीच्या बाबतीत तू एवढी का रिॲक्ट होतेस? मला एक कळत नाही, जर ताईला काही प्रॉब्लेम नाही तर तुला कसला प्रॉब्लेम? तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते, मला कसलाही प्रॉब्लेम नाही, पण कर्णिकाच्या बाबतीत काहीही वाईट साईड घडलेलं मला चालणार नाही. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, आम्हाला सुद्धा चालणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव वल्लरी मामी, तुला जेवढी कर्णिकाची काळजी नाही ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझ्या मिस इंदोरला काळजी आहे आणि याची मला खात्री आहे. त्यावेळेला मात्र चांगला चेहरा वल्लरीचा पडलेला असतो. वल्लरी अगदी गप्प बसते. त्यावेळेला लगेच आजी बोलते, हे बघ वल्लरी, आता उगाच आगीत तेल ओतायची कामं करू नकोस. आणि वल्लरी प्लीज स्वतःला शांत कर. तू जर का स्वतःला शांत केलंस तर बरं होईल, नाहीतर नको त्या गोष्टी घडतील वल्लरी. तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते आणि त्यावेळेला वल्लरी बोलते, आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही.
तेव्हा मात्र तिचा चेहरा पडलेला असतो आणि शेवटी ती तिथून निघून जाते आणि तिच्या बेडरूम मध्ये येऊन खूपच राग करत असते. ती म्हणत असते, मी एवढा प्रयत्न केला ह्या सर्व गोष्टी बदलण्याचा, पण शेवटी ह्या अर्णवने ह्या अंजली आणि ईश्वरीला एकत्र आणलंच. पण काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही. इकडे मात्र अंजली म्हणते, ईश्वरी खरंच मला माफ कर. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर प्लीज प्लीज हा राग सोडा. अर्णव सर प्लीज हा राग धरू नका. अर्णव सर प्लीज स्वतःला शांत करा. त्यावेळेला अर्णव बोलतो, मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये आणि आता या गोष्टीचा विचार नाही केला तर बरं होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते, अर्णव सर आता हा विषय शांत कराल का? आपण नंतर या विषयावर बोलूया. तेव्हा अर्णव बोलतो, मिस इंदोर तुला या गोष्टी शांत करायच्या असतील तर तू कर, पण मला मात्र या गोष्टी शांत करायच्या नाहीत. मला ताईच्या कोणत्याच गोष्टींना पाठिंबा द्यायचा नाहीये. आणि तो तिथून निघून जातो. त्यावेळेला लगेच मामा बोलतो, अंजली या वेळेला तू अर्णवचं मन खूपच दुखावलंयस. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, दिसतंय मला ते, पण मी काय करू? त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, अंजली मॅडम अहो एवढी काळजी करायची गरज नाही. भाऊ आहे तो तुमचा, एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच माफ करेल, विश्वास आहे माझा. तुम्ही प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र अंजली बोलते, नाही जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. अर्णवच्या जर का मनात राग निर्माण झाला तर तो कधीच समोरच्या माणसाला माफ करत नाही. तेव्हा लगेच राकेश बोलतो, असं तुम्ही विचार करताय, पण तुम्ही जरा माझ्या बाजूने विचार करा. मी तुम्हाला सांगतोय ना की तो तुम्हाला माफ करणारच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्णव स्वतःचा राग बाजूला ठेवून अंजलीला माफ करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.